तर सेंद्रिय शेतीपासून फायदा काय, का करायची? तर पहिला आपला जमिनीचा कस कमी झाला आहे, म्हणजे पोत खराब झाली आहे. तर त्या जमिनीची पोत सुधारण्यासाठी किंवा कस सुधारण्यासाठी आपल्याला आपल्या कंपनीने माहिती दिलेली आहे, ती आपण सांगतो आहे. तर पोत सुधारण्यासाठी आपण झिरो खर्चामध्ये आपण आपल्या जमिनीची पोत सुधारू शकतो, कुठलेही प्रोडक्ट न वापरतात. कशी? तर आपण जर आता सुरुवातीला कांदा घेतला किंवा सुरुवातीला मका घेतला, तर आपण 4 महिन्यांनी कांदा लावायचा किंवा गहू लावायचा, त्याच्या 4 महिन्यांनी कांदा लावायचा. म्हणजे आपण फेरपालट अशी शेती केली पाहिजे. त्यानंतर हिरवळीची जी खतं आहे, समजा आपल्या शेतामध्ये जो पालापाचोळा पडत असेल, झाडपाला पडत असेल, तो आपण पेटून द्यायचा नाही. कारण आपल्याकडे पेटवायचे कामं जास्त जमतात आणि कंपनीनं आपल्याला सांगितलं आहे ते पेटवायचे नाही. तर ते काय करायचे, हिरवळीचे खते हे ताग, उडीद, मूग. बघा आपण पाऊस पडल्या ताग लावतो, उडीद लावतो, मूग लावतो. का लावतो? का त्याचा जो पाला पडणार आहे तो आपण शेतातच नांगरतो. शेतातच नांगरल्यामुळे त्याचं खत तयार होतं, म्हणजे ऑटोमॅटिक जमिनीची पोत सुधारली जाते. त्यानंतर जमिनीची धूप थांबली पाहिजे. आज आपण आपल्या बांधावर झाडं ठेवली नाही, झाडं तोडली गेली, त्यामुळे जमिनीची धूप ही वाढत गेली, म्हणून जमीन खराब होत गेली. तर जर आपण झाडं लावली बांधाच्या चारी कोपऱ्यावर, तर नक्कीच आपण त्या जमिनीची धूप थांबवू शकतो. त्यानंतर पाला कुजवणे आहे. तो पाला म्हणजे झाडपाला असेल, शेतातला पालापाचोळा असेल, तो आपण न पेटवता तो एक खड्डा खोदून 3 ते 4 वर्षे जर त्या खड्ड्यात ठेवला, तर त्याचं खत आपल्याला परत वापरायला मिळणार आहे, म्हणजे 0 बजेट. त्यानंतर आहे गांडूळ हे जमिनीमध्ये एका रात्री जमिनीमध्ये हे 1.5 फुटापर्यंत राहतं आणि एका रात्री ते 1.5 फुटापर्यंत 3 वेळा जमीन उकरतं. म्हणजे आपण जी खतं दिलेली असेल ती पण खालची वरती होतात. त्यानंतर आपली जमीन पण भुसभुशीत होते. म्हणजे हा एक गांडुळाचा फुकट फायदा आहे. तो आपल्याकडून कुठलाही चार्ज घेत नाही, म्हणजे जमीन भुसभुशीत करण्याचं काम तो करतो. त्यानंतर मधमाशी आहे. मधमाशी ही आपण विषयुक्त कीटकनाशक फवारणीमुळे मधमाशी जवळ येत नाही. मधमाशी ही कुठे बसते? जिथे गोडवा असतो तिथे. मग गूळ असेल, ऊस असेल, रसवंती असेल, अशा ठिकाणी ही मधमाशी बसत असते. म्हणजे मधमाशी आल्यानंतर त्याचं परागीकरण होतं आणि परागीकरण झाल्यानंतर आपलं त्याचं फळात रूपांतर होतं. म्हणजे मधमाशी हे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याचं काम करते. तीसुद्धा आपल्याकडनं कुठलाही चार्ज घेत नाही. म्हणजे एवढ्या केलं तर आपल्या जमिनीची ऑटोमॅटिक पोत सुधारण्याचं काम होतं. मग सेंद्रिय शेती केल्यामुळे फायदा काय आहे? आपली जमीन सुपीक होते, विषमुक्त होते आणि रोगमुक्त होते. कारण आपण कुठलंही रोगयुक्त कीटकनाशक वापरत नाही, विषयुक्त कुठलंही कीटकनाशक वापरत नाही. त्याच्यामुळे आपली शेती जमीन सुपीक होते, विषमुक्त होते आणि रोगमुक्त होते. तेच जर आपण आज जी रासायनिक शेती करत आहे, त्या रासायनिक शेतीमुळे आपली जमीन नापीक होत चालली आहे, विषयुक्त शेती झाली आहे. कारण जे कीटकनाशक मारतो ते विषयुक्त आहे. आपल्याला कंपनी औषध फवारताना तोंड बांधून घ्या, अंगावर पूर्ण कपडे घाला, म्हणजे त्याच्यापासून जे साईड इफेक्ट होतात ते हे रासायनिक शेतीमुळे होतात आणि त्याच्यापासून रोग मोळतो. म्हणजे रोगयुक्त शेती, म्हणजे रासायनिक शेती केल्यामुळे जमीन नापीक झाली
विषयुक्त शेती झाली आणि रोगयुक्त शेती झाली. तर मग आपण सेंद्रिय शेतीच का करायची? तर आपल्याकडे कंपनीने इंडिया ॲग्रो हे असं एक प्रोडक्ट दिलेलं आहे की ते शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. आपण आज वरदानच म्हणायचं आहे. आणि ऑल इंडियामध्ये ह्या प्रकारचं नंबर 1 ब्रँड कुठेही प्रोडक्ट नाही. आणि ह्या प्रोडक्टला कीटकनाशक म्हणता येत नाही, कारण आपण कीटकनाशक तोंड बांधून फवारायला लावत नाही, म्हणून त्याला कीटकनाशक म्हणता येत नाही. ते कशापासून बनवलेलं आहे? तर ते आपले वृक्ष म्हणजे झाडपाला, आयुर्वेदा, पानापासून, खोडापासून, सालीपासून त्यांचा जो अर्क काढलेला आहे त्यापासून आपले प्रोडक्ट बनवलेले आहे. आपल्या प्रोडक्टमध्ये विष नाही. कुणीही म्हणजे अचानक कोणी पिलं तरी तो मरू शकत नाही, की त्याच्यापासून कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. त्यामुळे आपल्या कंपनीने प्रॉडक्टमध्ये विष दिलेलं नाही. त्यानंतर आपण जर आपले सेंद्रिय शेतीचे प्रॉडक्ट वापरले तर ते आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम करतं. बघा, आपण जी व्यक्ती सशक्त असेल ती कधीही आजारी पडत नाही. जी कमजोर असेल, जिला काही प्रॉब्लेम असेल, तीच व्यक्ती आजारी पडते. म्हणून आपण जर आपले सेंद्रिय प्रोडक्ट दिले तर ते झाड सशक्त बनणार आहे, ते पीक सशक्त बनणार आहे आणि त्याच्यामुळं त्याची प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम होणार आहे. त्यानंतर आपले प्रोडक्ट झाडामध्ये आपण स्प्रे दिला किंवा जमिनीतून दिले, फवारणी केली तर ते झाडामध्ये 1 महिन्यापर्यंत त्याची पॉवर असते. मग बघा, कुठलाही कीड असेल, कुठलाही रोग असेल, तो जर झाडावर आला तर तो 15 दिवस सोडत नाही. आणि आपण आज जे कीटकनाशक मारतो त्याची पॉवर दुसऱ्या 24 तासानंतर संपून जाते, कारण ते हवेत विलीन होतात. हवेत विलीन झाल्यामुळे कीटक तिथं जागेवर बसून राहतात, काही मरत नाही. पण आपलं प्रोडक्ट त्या झाडाला चिटकून राहतं. चिटकून राहिल्यामुळे ते आंतरप्रवाही असल्यामुळे ते आतमध्ये असतं आणि ते कीटकाने ठरवलं आपण महिनाभर खायचंच नाही किंवा 15 दिवस खायचंच नाही, तरीसुद्धा आपलं औषध असल्यामुळे 15 दिवसांनी जरी खाल्लं तरी ते गायब होतं. म्हणून आपले प्रोडक्ट झाडामध्ये 1 महिन्यापर्यंत त्याची पॉवर असते. त्यानंतर समजा कीटकाने खाल्लं, ज्या वेळेस आळी असेल, मावा असेल, तुडतुडे असेल, कुठले कीटक असतील, त्यांनी जर आपल्या त्या झाडाला खाण्याचा प्रयत्न केला, जर खाल्लं तर आपलं औषध त्याचं तोंड बंद करते. त्यानंतर त्याचा घसा सुजवते. म्हणजे तोंड बंद झालं म्हणजे त्याला पुढचं खाता येणार नाही. खाता येत नाही म्हणजे ते आता आपण किती वेळ उपाशी राहू शकतो? 12 तास, 8 तास, 4 तास, 24 तास. जास्त वेळ आपण उपाशी राहू शकत नाही. बघा, आपण घरी आल्यानंतर दिवसभर काम केलं, आपण घरी आलो आणि जर स्वयंपाक तयार नसेल, कारण आपल्याला भूक लागलेली असते, भूक लागल्यामुळं आपण घरी आले आपल्याला जेवायला लागतं. मग स्वयंपाक जर झालेला नसेल तर आपलं मानसिक संतुलन बिघडतं. मग आपण रागवणार, काय काय ते पुढचे आपल्याला माहिती आहे. तसं त्या कीटकाचं आहे. त्याला जर 24 तासात त्याला अन्न खाता आलं नाही तर त्याचं मानसिक संतुलन बिघडतं, त्याचा ब्रेन स्ट्रोक होतो, त्याला लखवा होतो आणि त्याच्या शरीरातून ऑटोमॅटिक पाणी बाहेर पडायला लागतं, निघून जातं. म्हणजेच त्याचं पाणी कमी झालं, पाण्याची कमतरता झाली तर तो ऑटोमॅटिक मरण पावतो. कारण आपल्या शास्त्रात असं दिलेलं आहे का हत्या करायची नाही, कुठल्याही जीवाची हत्या करायची नाही. त्या तत्वावर आपल्या कंपनीने हे जे औषध बनवलेलं आहे का ते दिल्यानंतर तो ऑटोमॅटिक भूकबळी म्हणून
मरण पावणार. तर त्यानंतर आपल्याकडे आपल्या कंपनीचे गव्हर्मेंट सर्टिफिकेट आहे. हे आपल्याला ज्या शेतकऱ्याकडे आपण प्रोडक्ट द्यायला गेलो तर त्यांनी जर आपल्याला विचारलं तर याचं सर्टिफिकेशन काय, तर कंपनीने आपल्या प्रत्येक प्रोडक्टवर ते सर्टिफिकेट छापून दिलेलं आहे. त्यानंतर आपण जे मधमाशी म्हणतो, मधमाशी फिरल्यानंतर नाही तर आपण जे कीटक आहे, हे कीटक अमावस्येच्या रात्री अंडी घालतात. अमावस्येच्या दिवशी अंडी घालतात. ते किती घालत असतील, ते एका रात्रीत 5 ते 5,000 अंडी घालत असतात. तर अंडी घालताना जे नर मादी असतात त्यांचं ज्यावेळी मिलन होतं त्यानंतर नर मरून जातात आणि मादी फक्त जिवंत राहते. आणि त्या मादीपासून अमावस्येच्या रात्री 5 ते 10,000 अंडी घालण्याचं काम करतात. मग अमावस्येच्या रात्री जर अंडी घालत असतील तर मग आपण आपलं औषध कधी मारायला पाहिजे, तर आपलं औषध महिनाभर काम करतं. म्हणजे आपण आपलं औषध अमावस्येच्या 10 दिवस आधी जरी मारलं तरी त्याचा त्या अमावस्येच्या रात्री 1 दिवसांनी दुसऱ्या दिवशी त्याचा साईड इफेक्ट होणार आहे. म्हणजे ते कीटक ऑटोमॅटिक मरणार आहे. त्यासाठी आपण अमावस्येच्या 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस आधी औषध मारलं तरी चालेल. मग आपल्याकडे त्यासाठी एमायवीर आहे कीटकनाशक म्हणून. ते 1 फवारणी केली तर आपल्या पुढील 3 फवारण्या घेण्याची गरज नाही. म्हणजे कारण आपलं प्रोडक्ट 1 महिना चालतं आणि 1 महिन्यामध्ये कुठलंही कीटकनाशक फवारायची गरज नाही. असे आपले ब्रँड प्रोडक्ट आहे, जबरदस्त आहे. मग आपल्याकडे किड्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. मग काही किडे हरित रस श्वसणारे किडे आहेत, म्हणजे पानाला चावल्यानंतर त्याच्यातला रस श्वसणारी किडे आहेत. काही चबाने और काटणे म्हणजे पानं कुरतडणारी किडे आहेत. काही थ्रिप्ससारखे ओरखडणारी किडे आहेत, ओढणारी जात आहेत. आणि काही पानाच्या आतील भागात राहणारी किडे आहेत. काही जमिनीतील किडे आहेत जे शेणामध्ये राहतात. ते शेणामध्ये राहतात म्हणजे ते कोणते, जे आज आपण हुमणी म्हणतो. हा किडा शेणात म्हणजे शेणात राहतो. मग तो शेण खातो का? शेण नाही खात. तो झाडाजवळ जाऊन बुरशी खातो. कारण शेणामुळे त्या झाडाच्या मुळाजवळ बुरशी निर्माण होते आणि ती बुरशी निर्माण झाल्यामुळे ते बुरशी खाण्यासाठी जातो. हुमणी, त्याला वेगवेगळी नावं आहेत. तो बुरशी खाण्यासाठी जात असताना बुरशी खाता खाता तो आपल्या झाडाची मुळे कट करतो. मग बघा, कुठल्याही झाडाचं मूळ कट झालं म्हणजे ऑटोमॅटिक त्या झाडाला अन्न मिळत नाही, पाणी मिळत नाही. म्हणजे ते झाड ऑटोमॅटिक सुकत चालतं. त्याला आपण मर रोग म्हणतो, म्हणजे ते झाड मरतं. म्हणून हुमणीसाठी आपल्याकडे प्रोडक्ट आहे. मग आता प्रोडक्ट कोणते आहेत? आपण अजून प्रोडक्टची माहितीच सांगितली नाही. फक्त शेतीची, सेंद्रिय शेती का वापरायची किंवा का वापरायची औषधं हीच माहिती दिली. तर मग आपल्याकडे त्यासाठी प्रोडक्ट आहे भूआश्र. 1 नंबर. भूआश्र काय काम करतं? हे कोणत्याही प्रकारचं खत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. भूआश्र हे कोणत्याही प्रकारचं खत नाही, अन्न पण नाही. मग ते काय आहे? ते जमिनीतील जे किडे आहे ते मारण्यासाठी ते कीटकनाशक म्हणून काम करतं. जमिनीतील जो ऑक्सिजन, जसं आपल्याला ऑक्सिजन लागतो तसं झाडालासुद्धा ऑक्सिजन लागतो. मग त्या झाडाला ते जमिनीतून ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतं, ऑक्सिजन वाढवतं.
त्यानंतर ते पांढऱ्या मुळांची वाढ करण्यास मदत करतं. त्यानंतर ते अन्न निर्माण करण्याचं काम करतं आणि ते अन्न निर्माण करून पिकांना देण्याचं काम करतं. म्हणजे झाडाला खालून मुळापासून अन्न तयार करून ते झाडाला देण्याचं काम करतं. म्हणजे आपण जे खत दिलेलं आहे ते खत उचलून त्या पिकाला देण्याचं काम करतं. ते जे आपण शेणखत असेल, जे जे खतं जमिनीतून दिलेले असतील ते बघा, मुळ्या जर चेकअप झाल्या, अति पावसामुळे आपल्या शेतातील मुळ्या चेकअप होतात. चेकअप झाल्यामुळे ते अन्न उचलत नाही, त्याच्यामुळे झाड मरून जातं. मग आपलं भूआश्रय हे त्या पांढऱ्या मुळांची वाढ करतं आणि ते त्याचं जे अन्न निर्माण करून देण्याचं काम भूआश्रय करतं. त्यानंतर बघा, आपण जर 8 दिवसांनी पाणी देत असेल आणि अचानक आपल्या शेतातली डीपी जळाली म्हणजे लाईट गेली, मग आपल्या रोटेशननुसार 8 दिवसांनी आपण त्या पिकाला पाणी देऊ शकत नाही. मग पाणी जर दिलं गेलं नाही तर ते पीक ऑटोमॅटिक सुकणार. मग काय करायचं? मग आपलं भूआश्रय काय काम करतं का त्या झाडाला ओलावा टिकवून ठेवण्याचं काम करतं. स्टोरेज म्हणतो आपण त्याला, म्हणजे पाणी झाडाच्या मुळापाशी स्टोरेज करण्याचं काम करतं. त्यानंतर कमी, म्हणजे याचा फायदा बघा, जरी लाईट नसली तरी तो ओलावा निर्माण करून ठेवण्याचं काम करतं. म्हणजे आपल्याला त्यावेळचं पाणी देण्याचं काम वाचतं, लाईट बिल वाचतं, लाईट वीज वाचते, मेहनत वाचते. म्हणजे फायदे काय आहे याचे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आपण म्हणजे कमी पाण्यामध्ये सुद्धा आपण शेती करू शकतो भूआश्रय दिल्यामुळे. मग याचं प्रमाण किती आहे? लागणीपासून तर काढणीपर्यंत, म्हणजे जे पीक 120 दिवसात निघतं त्याला एकरी 4 किलो द्यायचं आहे. मग कांदे असतील, मका असेल, गहू असेल, हरभरा असेल, जे 4 महिन्याची पिकं आहेत 120 दिवसापर्यंत त्याला एकदाच 4 किलो द्यायचं आहे. त्यानंतर जे 1 वर्षाचे, मग डाळिंब फळबागा जे असतील ते 1 वर्षाच्या पुढे असतात त्यांना एकरी 8 किलो द्यायचं आहे. मग वर्षातून 6-6 महिन्याला द्यायचं आहे. मग भूआश्रय पाण्याच्या संपर्कात आल्यावर मुळांना जाऊन चिटकते. काय काम करतं भूआश्रय? जमिनीत दिल्यानंतर जे आपण म्हणतो ना बुरशी खाण्याचं काम करतात, त्यामुळे मुळं कट होतात, तर हे त्या मुळांना चिटकून ठेवण्याचं काम करतं. चिटकून मुळांजवळ जाऊन चिटकतं, म्हणजे कुठलंही कीड त्या मुळ्या खाऊ शकत नाही आणि जमिनीतील खते उचलण्याचं काम करतं. त्यानंतर आपल्याकडे आहे ग्रो मॅजिक ॲडव्हान्स. ग्रो म्हणजे काय? म्हणजे आपल्या नावात कंपनीने असे प्रॉडक्टचे नावं दिलेले आहे का त्या नावातच जादू आहे. ग्रो म्हणजे वाढ आणि मॅजिक म्हणजे जादू आणि ॲडव्हान्स म्हणजे आधुनिक टेक्नॉलॉजी. म्हणजे बघा, जादू ही वाढ. म्हणजे आपण आपल्या शेतात दिल्यानंतर शेजारचा म्हटला पाहिजे का आपण असं काय प्रोडक्ट दिलं का तुझं अचानक एवढं जोमात पीक आलं. अशा प्रकारचे आपले प्रोडक्ट आहे. हे काय काम करतं? ग्रो मॅजिक ॲडव्हान्स हे फांद्यांची वाढ करतं, फुलांची वाढ करतं आणि जे वाढलेले फुलं आहेत त्याची गळ होऊ देत नाही. म्हणजे फुलगळ झाली नाही म्हणजे ऑटोमॅटिक तुमचं उत्पन्न वाढणार आहे. फुलांची वाढ झाली आणि फुलगळ होणार नाही म्हणजे फळ वाढलं म्हणजे उत्पन्न वाढणार आहे. याचे जी फवारणीचं आहे ते म्हणजे आपण जर त्याची फवारणी केली तर त्याच्यापासून आपलं पीक, मग टोमॅटो असतील, वांगे असतील, कांदे असतील, एक साईज तयार होणार, एक कलर होणार आणि एकच चव लागणार. म्हणजे मार्केटमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस आपण आपले कॅरेट किंवा बाजारात ठेवणार आहे त्यावेळेस
एक वांग मोठा, एक एकदम बारीक, एक मध्यम, त्याला गिराईक विचारणार आहे का? नाही विचारणार. जर तुमचं कॅरेट एक साईज माल आहे, एक कलर माल आहे, तर ऑटोमॅटिक तुमच्याकडे गिराईक येणार. म्हणजे ऑटोमॅटिक तुमचं उत्पन्न वाढणार. त्यानंतर त्याचं जे प्रमाण आहे 1 लिटरला 1 ग्रॅम, म्हणजे 100 लिटर पाण्याला 100 ग्रॅम एकरी द्यायचं आहे. एकरी जमिनीत असेल किंवा स्प्रेला असेल, एकरी 100 ग्रॅम असं प्रमाण आहे. हे ग्रो मॅजिक ॲडव्हान्स हे सप्लिमेंटरी फूड आहे, खत नाही. हे सुद्धा खत नाही आहे. हे काय आहे? सप्लिमेंटरी फूड आहे. जसं आपण डाळ भात घातल्यानंतर त्याच्यावरून 2 चमचे तूप घेतो, म्हणजे हे सप्लिमेंट झालं. त्या प्रकारे हे आपण द्यायचं आहे सप्लिमेंटरी. आणि आपल्याकडे काय आहे, एक 100 ग्रॅमचं पाकिट म्हणजे ते मनात भरत नाही. कारण आपल्याकडे शेतकऱ्याला गोण्या वाटायची सवय आहे. पण त्याच्यापासून फायदे किती, तोटे किती, हा तो वेगळा विषय आहे. पण जर आपण आपलं हे प्रॉडक्ट दिलं तर नक्कीच त्याचा ग्रोथ वाढवण्याचं काम हे आपलं ग्रो मॅजिक ॲडव्हान्स करणार आहे. त्यानंतर आपल्याकडे आहे MI स्प्रे प्लस. MI स्प्रे प्लस, MI स्प्रे प्लस हे काय काम करतं? हे स्टिकरचं काम करतं. ज्यावेळेस आपण फवारणी करतो आणि त्यानंतर जर 10 मिनिटांनी किंवा 1 तासांनी पाऊस आला तर आपण फवारणी केलेलं औषध धुवून जातं. पण जर आपण त्या औषधामध्ये MI स्प्रेचा वापर केला तर ते स्टिकर चिटकावण्याचं काम करतं, म्हणजे धुवून जाणार नाही. दुसरं काम आहे त्याचं स्प्रेडर, म्हणजे पसरवणे. कारण ज्या पानावर आपण औषध फवारणार आहे त्या पानावर औषध वरून फवारणार आणि आपली जी कीटक असतात ते पानाच्या खालच्या बाजूने असतं आणि तुम्ही जे फवारता ते औषध खालच्या बाजूने जात नाही. त्यामुळे आपलं MI स्प्रे काय काम करतं की ते त्या पानाला लेयर करण्याचं काम करतं, पसरवण्याचं काम करतं आणि ते आंतरप्रवाही असल्यामुळे ते मुरवण्याचं काम करतं आणि ते पानाच्या शेंड्यापासून मुळापर्यंत बुडापर्यंत ते औषध घेऊन जाण्याचं काम करतं. कारण कीटक एवढे भामटे असतात, ते खोडामध्ये लपलेले असतात, पानाच्या देठात लपलेले असतात, खोडात लपलेले असतात. त्यामुळे आपलं औषध बुडापर्यंत त्या औषधाला घेऊन जाण्याचं काम करतं. त्यानंतर ॲक्टिवेटर, म्हणजे ते ॲक्टिव्ह करायचं काम करतं. त्या झाडाला, त्या औषधाला फवारल्यानंतर चांगलं काम करतं. आणि जे औषध आपण आज देणार आहे, कुठलंही कीटकनाशक असो, तणनाशक असो, बुरशीनाशक असो, पोषक असो, जेही फवारणार आहे त्याच्यामध्ये MI स्प्रे हे कंपल्सरी द्यायचं आहे. त्याच्यामुळे हे एवढे स्टिकर असेल, स्प्रेडर असेल, आंतरप्रवाही आणि हे कामं होणार. आणि आपण जे औषध देतो ते पाण्यात देत असताना 100% औषध मिक्सिंग होत नाही. आज आपले सेंद्रिय आहे हे होतात, पण जे काही केमिकल रासायनिक तणनाशक मारणार असेल तर ते 100% पाण्यात मिक्सिंग होत नाही. त्याच्यात जर आपण आपला MI स्प्रेचा डोस दिला तर ते 100% ते औषध मिक्सिंग होतं आणि मिक्सिंग झाल्यानंतर त्याचा रिझल्ट 80 ते 90% नक्कीच येतो. कारण ते चिटकवायचं काम करणार, पसरवण्याचं काम करणार, आंतरप्रवाही असल्यामुळे बुडापर्यंत घेऊन जाणार. तणनाशकला जर दिलं तर तण आज तुम्ही जे मारता गोल ते 50% काम करतं, आपलं 80 ते 90%च काम करणार आणि केलेलं आहे. त्यानंतर हे औषध दिल्यामुळे आपला फायदा अजून काय होणार आहे तर मधमाशी गोळा करण्याचं काम करणार आहे. कारण त्याच्यात गोडवा आहे आणि मधमाशी कुठे असते? जिथं गोडवा असेल तिथेच असते. त्याच ठिकाणी जर आपण कीटकनाशक मारलं तर ती मधमाशी बसणार नाही, बसली तर मरून जाईल. म्हणून आपण त्याच्यात हे MI स्प्रेचा वापर करायचा आहे. त्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. 1 लिटरला 0.5 मिली, म्हणजे 100 लिटर पाणी घेतलं तर फक्त 50 मिली त्याच्यात मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपल्याकडं आहे MI प्राऊड. MI प्राऊड हे
128 प्रकारच्या बुरशीवर काम करतं. मग बुरशी अनेक प्रकारच्या आहेत, त्याच्यावर हे आपलं MI प्राऊड काम करतं. हे आपल्याला जमिनीतून पण देता येतं आणि वरून स्प्रेनी पण देता येतं. त्याचं प्रमाण आहे 500 मिली बॉटल 1 एकराला द्यायची आहे. म्हणजे 1 लिटरला 2 मिली द्यायचं आहे. हे फंगल इन्फेक्शन कमी करण्याचं काम करतं. त्यानंतर आपल्याकडे आहे MI वीर. MI वीरची माहिती आता बरीचशी मगाच सांगितली आहे आपण. ते काय काय काम करतं. ते एक कीड लागू देत नाही. त्यानंतर आळा, मावा, तुडतुडे, फुलकिडे, कोळी, पांढरी माशी म्हणजे हे जे फुलं आपल्या याला चिटकून राहतात हे घालवण्याचं काम आपलं MI वीर करतं. जसं बॉर्डरवर वीर जवान काम करतात तसं आपल्या शेतीचं संरक्षणसुद्धा हे MI वीर. मी मगाच बोललो का आपल्या कंपनीने प्रॉडक्टची अशी नावं ठेवलेली आहे का त्या नावातच दम आहे की हे काय काम करतं. त्यासाठी हे याचा वापर मगाच सांगितला अमावस्याच्या आधी करायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे MI सिट्रा आहे. MI सिट्रासुद्धा हे थिप्सवर काम करतं. हे दोघंही कीटकनाशक आहे, लक्षात घ्या. MI वीर आणि MI सिट्रा हे दोघंही कीटकनाशक आहेत. MI वीर हे बारीक किड्यांवर काम करतं. MI सिट्रा हे मोठ्या किड्यांवर काम करतं. तुडतुडे असतील, नाकतोडे असतील, याचा वापर फ्लावरिंगच्या वेळेत करायचा आहे किंवा त्याआधी 8-15 दिवस आपण करायचं आहे, कारण त्याचा इफेक्ट 1 महिना असतो. हे एकाच वेळेस वापरायचं आहे. म्हणजे भात असेल, गहू असेल, आंबा असेल, फ्लावरिंग स्टेजमध्ये. कारण समजा तुम्ही गहू केला, तो जर 45 दिवसांनी ओंबीत आला, तो ओंबी निघण्याच्या वेळेस आपल्या गव्हावर नाकतोडा येतो किंवा तुडतुडे येतात आणि ते देठ कट करून त्याच्यातला रस शोषतात. म्हणजे ओंबी कट होते, उत्पन्न खुटलं. म्हणून आपण त्याच्या अगोदरच या MI सिट्राचा स्प्रे द्यायचा आहे. ते ओंबी कट करून रस पितं. त्याच्यासाठी 30 ते 35 दिवस फवारणी करणे गरजेचं आहे. त्याचं प्रमाण आहे 1 लिटर 2 मिली. हे नाकतोडे एका रात्रीमध्ये 100 ते 300 एकर शेती खाऊन खत्म करतात. मग ते एकटे येतात का? नाही, ते टोळीने येतात. आपण शेतकरी आता आपण बघितलेलं आहे आपल्या गावामध्ये काय प्रकारे. म्हणजे टोळीने येऊन गहू खतम करतात. त्यासाठी त्याच्या 8 दिवस 10 दिवस आधीच आपण आपल्या MI सिट्राची फवारणी करायची आहे. त्यानंतर आपल्याकडे आहे मॉडिफाय हे असं प्रोडक्ट आहे का आपल्या विहिरीचं पाणी असेल, नदीचं असेल, तलावाचं असेल, बोरचं आहे, पाणी वेगवेगळ्या चवीचं असतं. पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्षार कमी जास्त असतात. त्यासाठी आपल्याकडे pH म्हणजे काय तर पिकांच्या पिण्यायोग्य, खाण्यायोग्य, पचवण्यायोग्य पाणी बनवणे. मग प्रत्येक ठिकाणची चव वेगवेगळी असते, त्याच्यामुळे त्याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त असू शकतं. सगळ्याच ठिकाणी क्षारचं प्रमाण नसतं, त्याच्यामुळे काही ठिकाणी वापरण्याची पण गरज नाही. पण ज्या ठिकाणी क्षारचे प्रमाण जास्त असेल त्या ठिकाणी आपण MI मॉडिफाय हे वापरू शकतो आणि pH कमी करण्याचं काम करू शकतो. याचं प्रमाण आहे 100 लिटर पाणी. 100 लिटर पाणी म्हणजे पाण्यानुसार आहे. जर आपण विहिरीचं पाणी घेतलं तर त्याच्यात कमी क्षार असतात, शक्यतो वापरण्याची गरज नाही. पण तरी आपण 5-10 थेंब टाकू शकतो किंवा 50 मिली मिनिमम आपण त्या 100 लिटर पाण्यात वापरू शकतो. त्यानंतर आपल्याकडे आहे ओलिप सुपर 16. ओलिप सुपर 16 म्हणजे 16 प्रकारचे एलिमेंट्स आहे. 16 प्रकारचं एकटं ओलिप काम करतं.
मग ते काय काम करतं, ते पीक संरक्षण करण्याचं काम करतं. म्हणजे पिकाला दिल्यानंतर ते सशक्त बनवतं, त्याचं रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम करतं आणि पीक सुधारण्याचं काम करतं, पीक उत्पादनात वाढ करण्याचं काम करतं. जसं भूआश्र दिल्यानंतर ते फांद्यांची वाढ करतं. त्याच्यानंतर आपलं ओलिप हे ग्रो मॅजिक हे फांद्या काढण्याचं वाढवण्याचं काम करतं आणि ओलिप त्यांना सशक्त बनवण्याचं काम करतं. म्हणजे हे काय आहे, ओलिप हे खत आहे, हे ताण सहनशीलता, मग बोललो ना मी, म्हणजे जसं आपण त्याला मानसिक तणाव जे म्हणतो, जसं माणसाला येतो तसाच पिकालासुद्धा मानसिक तणाव येत असतो आणि त्याची सहनशीलता, स्ट्रेस कमी करण्याचं काम आपलं ओलिप करत असतं. त्यानंतर हे करत असताना माती संवर्धन, सॉईल हेल्थ, जमिनीचं हेल्थसुद्धा सुधारवण्याचं काम करत असतं. हे एक जसं आपण आपलं पीक काळोखी येण्यासाठी आपण युरियाचा वापर करतो, त्याच प्रकारे ते रासायनिक आहे आणि हे आपलं सेंद्रिय आहे. त्यामुळे आपण याचा सुद्धा वापर खत म्हणून करायचा आहे. बघा, प्रोडक्ट वेगवेगळे आहेत. भूआश्र हे खत नाही, ग्रो मॅजिक हे सप्लिमेंटरी आहे, ओलिप हे खत आहे. म्हणजे हे NPK नत्र वाढवण्याचं काम करतं, फॉस्फरस वाढवण्याचं काम करतो. म्हणजे जे आपण 15-15 देतो, जे 21-21 देतो, 0 काय देतो, 0052 हे देण्याची गरज नाही. हे रासायनिक खत आहे. त्याच्याच ऐवजी जर आपण एकच प्रोडक्ट ओलिप म्हणून दिलं तर ते 16 प्रकारचं काम एकटं ओलिप करतं. म्हणजे झाडांना संरक्षण असेल, पीक सुधारणा असेल, उत्पादनात वाढ असेल, अचूक शेती म्हणजे त्याच्यापासून अचूक म्हणजे कुठली चूक होणार नाही. हे दिल्यानंतर जमिनीचं कुठलंही नुकसान होणार नाही, पिकाचं सुद्धा कुठलंही नुकसान होणार नाही, होणार तर फायदाच होणार. म्हणून हे आपण द्यायचं आहे. हे जमिनीतून आणि फवारणी दोन्हीही प्रकारे देऊ शकतो. जमिनीतून पाणी दिल्याशिवाय फवारणी करायची नाही. हे ज्यावेळेस आपल्याला द्यायचं असेल, जमिनीतून तर आपण पाण्याबरोबरच देणार आहेत, पण जर स्प्रे करणार असेल तरीसुद्धा जमिनीतून त्याला झाडाला ओलावा पाहिजे, पाणी पाहिजे, त्याच वेळेस द्यायचं आहे. हे देण्याचं प्रमाण आहे 1 लिटरला 2 मिली. मोठे झाडं असेल तर 2.5 मिली. जसं डाळिंब असेल, मोठी झाडं असतील तर त्याला आपण 2.5 मिली हे प्रमाण द्यायचं आहे आणि जमिनीतून 500 मिली द्यायचं आहे. हे 1 जमिनीतून 1 एकराला 500 मिली द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे आहे मॉडिफाय MI प्राऊड ओलिप व्हायरस आहे. हा सुद्धा आपण शेतीच्या उत्तम वाढीसाठी जैविक इनपुट आहे. तसेच अधिक वेळेकरता व्हायरल संक्रमणापासून सुरक्षित ठेवण्याकरता अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. व्हायरस प्लस हे इतर कोणत्याही दुसऱ्या रासायनिक प्रोडक्टपेक्षा अधिक वेळेसाठी व खूपच कमी नुकसान करून त्वरित शेतीचे उत्पन्न वाढवण्याचं काम करतं. अशा प्रकारे आपले 7 ते 8 प्रकारचे प्रोडक्ट आहे. याची आपण थोडक्यात माझ्या ज्ञानानुसार मी थोडक्यात माहिती दिली. तर आपण शेवटचं ज्यावेळेस आज आपण कोबी लावणार आहे, टोमॅटो लावणार आहे, मिरची लावणार आहे, फ्लावर लावणार आहे, त्यासाठी जी बीज प्रक्रिया किंवा जे रोपं लावणार आहे त्यासाठी आपण मिनिमम प्रमाण सांगतो. 5 लिटर पाणी घ्यायचं. 5 लिटर पाण्यामध्ये 5 मिली MI स्प्रे घ्यायचं, 10 मिली MI प्राऊड घ्यायचं, म्हणजे बुरशीनाशक. म्हणजे झाड लावल्यानंतर त्या झाडाला बुरशी लागणार नाही. त्यानंतर 10 ग्रॅम ग्रो मॅजिक घ्यायचं, म्हणजे त्या झाडाची ग्रोथ वाढला, सशक्त बनलं.
तर म्हणजे जमिनीतली जे प्रॉब्लेम असतील ते सॉल्व होतील आणि MI स्प्रे ते चिटकावण्याचं काम करतं. म्हणून आज ज्यांनाही डाळिंब असेल कुठलंही असेल रोप लावण्याचं काम करणार असाल, कांदासुद्धा लावायच्या वेळेस एका पाटीमध्ये पातेल्यामध्ये पाणी करून त्याच्यात रोपाची जुडी बुडवून कांदा लावा. तुम्ही त्याचे रिझल्ट बघा. जेही लावणार असाल त्यासाठी तुम्ही नक्कीच याचा वापर करू शकतात आणि आपलं जास्तीत जास्त उत्पादन वाढवू शकतात, जास्तीत जास्त फायदा करू शकतात. कारण हे वापरल्यामुळे आपले कमीत कमी 25% खर्च कमी होणार आहे आणि 30% उत्पादन वाढणार आहे. ते कसं वाढणार याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर त्यानंतर आपले उशीर मॅडम असतील, खैरनार सर असतील, ते मेळाव्याबद्दल बाकीची माहिती आपल्याला देतील. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद. जय माय लाईफस्टाईल.